असं आहे, जराशी बायकोले लाडीगोडी लावा लागते, बातच ते जागेवर येते. नाही तर आता जर मी आलो असतो घरात, तिले 2-4 शब्द बोललो असतो, ते मला 2-4 शब्द बोलली असती. त्याच्यापेक्षा म्हटलं नाही, आपलं मूड बदलून टाकायचं. खोलीत आलं का मूड बदलवायचं. आपलं मूड बदललं का तिचं मूड आपोआपच बदलते. मग नाही तर आता मलाच आणायला लागलं असतं जेवायचं आणि एकट्यालाच जेवायला लागलं असतं. त्याच्यापेक्षा पाय बरं कशी गेली, आता पटकन गेली जेवायचं आणाले. असं आहे, म्हणून जरासं प्रेमानं बोलायला लागते बायकोसोबत. लोकांना समजत नाही, म्हणून तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न करतो सगळेले, की नाही आपापल्या बायकोसोबत जराशी प्रेमानं राहत जा. ऑफिसमधूनही थकून या तिकून काम करून, इकडे घरी आलं का यायची कुरकुर चालू राहते. आई अलग सांगते, बायको अलग सांगते. आता हिचं ऐकू का हिचं ऐकू का तिकडे बॉसचं ऐकू, कोणाकोणाचं ऐकू ना काय ऐकू मला काही समजत नाही. पण तरी घरी आल्यावर डोकं शांत ठेवावं लागते मला जरासं. राजेशजी, हे काय जेवायचं आणलं? खाली बसता का वरतच जेवता आता? अरे खालीच ठेव मोहिनी, खालीच बसू आपण. काय करतो वरतं बसून सांगते ना मग इथं. राजेशजी, आता बैले सांगून द्या तुम्ही जरासं समजून. आता बाई कोणी माया मागच लागले राहते दिवसभर. हे कर मोहिनी, ते कर मोहिनी. किती काम करन मी? हा, त्या परीले जरासंही नाही म्हणत काही एखादं काम कर म्हणून. मी एकटीच आहे का घरात काम करायसाठी? हा, त्या वैशाली ताई चालल्या गेल्या त्याच्या आईच्या घरी. किती दिवस झाले आता? भाऊजी इथं राहत नाही म्हणून काय झालं? त्याची बाकीच्या विषयी काही जबाबदारी नाही आहे काय? फक्त मी एकटीचीच आहे काय? हा, मला म्हणते तिचा नवरा नाही म्हणते इथं. अन वैशाली ताई म्हणे ते भाऊजी तर नाही म्हणे इथं म्हणे. मग मी काय करू म्हणे इथं म्हणे येऊन म्हणे. मला काय आहे म्हणे तिथं राहिलं का इथं राहिलं का आराम होते म्हणे तेवढाच. मग त्याला आरामाची गरज आहे मला नाही काय? हा, आणि मी जर म्हटलं ना काही तात्याबाई मला बातच बोलून देते. मोहिनी जरासं धीरे धीरे करत जाय. काय नाही एवढं जोरानं करायचं. आपल्याकडून जेवढं झालं का नाही तेवढं तेवढं काम करायचं आपलं. काय म्हणते आरामनं आरामनं. एवढे काय कामं जोरानं करायला लागते. जेवढं होते तेवढंच करत जाईन, आपल्या पुरते करत जाय. ते बाकीच्या पाच बसून द्यायचं करायचं. तुझं काय म्हणणं आहे सांग मला त्याच्यावर. मला काही म्हणणं नाही. मी आता बैल म्हटलं एखादी बैठून द्या म्हटलं काम करायसाठी. माझ्याकडून होत नाही म्हटलं आता. आता धीरे धीरे इथून इकडे दिवस वाढन तर मग माझ्याकडून काम होत जाईन काय? किती काम करत जाईन मी? हा, करून करून आणि जरासं बाहेर गेलं तात्याबाई मला बातच टोकते. त्या परीला नाही टोकत. परी माहित आहे सरकून निघते म्हटलं बाहेर. हा, आतापर्यंत त्या परीने एवढे मोठे कारनामे केले. त्या पोरासोबत जाय कुठं जाय काही जाय तर तवा नाही आता बाई काही बोलल्या तिले. आणि मला बातच बोलते. जराशी मी इकडे तिकडे गेली का मला बातच बोलते. काम करायसाठी बोलते, स्वयंपाक करायसाठी बोलते, सगळ्या गोष्टीसाठी मलाच बोलते. असं कसं? म्हणजे मी काम करून मला बोलते, जो काम नाही करत त्याला काहीच नाही बोलत. बरं जाऊ दे, मी बोला नाही सोबत. तू काय एवढं टेन्शन घेत बसतो. त्याकडून जेवढे काम होत जाईल होते का नाही तेवढे करत जाय. स्वयंपाक पाणी करत जाईल, बाकी जरा होतेच जाय पडलं. ज्याचे तो करत बसन आपापले. आणि जरा आई नाही समजून घ्यायला पाहिजे का जरासं आता हिची कंडिशन खराब आहे. बसलीच राहते नेरी, उठली पडली त्या खोलीत बसली राहते. आणि जरासं काम करावं आपले. आता बहिणी तर असं वाटते का मी म्हातारीच झाली आता. माझ्याकडून काहीच होत नाही. आता बहिणी 2 दिवस स्वयंपाक केला मोठा. हा, तुला सुख देतो म्हणे, मी करतो म्हणे आता म्हणे. आता मीच करत जाईन म्हणे. आणि बस झालं आणून पाडलं मायावर करत बसतो. आणि ते महाराणी मस्त मी इकडे स्वयंपाक करत राहतो आणि गरम गरम पोळ्या उचलून नेते मस्त जेवते दोघे नवरा बायको. पण करत नाही एखाद्या दिवशी. मी नाही करत तिच्यासाठी उद्यापासून. मी आता सांगून देतो. नाही तर मग म्हणन का करत जा माझ्या भावासाठी ना माझ्या भावजाईसाठी. मी उद्यापासून बिलकुल करणार नाही. तर करूच नको ना तू, उद्यापासून करूच नको. बिलकुल करू नको. मी तर म्हणतो कोणासाठी नको करू. मस्त आता आराम करत जाय आणि बस. मी पाहतो मला काय करायचं आहे तर मी बाहेर कोण घेत जाईन लागन तर. नाही वराजी, तुमच्यासाठी तर करायच लागन मला. तुमच्यासाठी झालं, मामाजीसाठी. मला बाकीची कोणाची काही नाही, पण मामाजीची तुमची मोठी येते. मग आता तुमच्या दोघांसाठी करता करता मला सगळ्यासाठीच करायला लागते. म्हणून मी करतो, नाही तर मी केलंच नसतं. आणि राजेशजी, मला कोणी माझ्या आईच्या घरी जायचं आहे ना आता. हा, आता वैशाली ताई तर लय दिवसच्या गेल्या. मग आता ताईला म्हटलं फोन केला होता, या म्हटलं तुम्ही आता म्हटलं लय दिवस राहिल्या म्हटलं. तर त्या काय म्हणते, नाही मी नाही येत म्हणते सध्या. त्याची आई नाही त्याचे नाही म्हटलं जासाठी. मग आई नाही म्हणते म्हणे तर सध्या राहून जाय बाई, आराम करून घे. आणि मी आई मला म्हणून राहिली ये म्हणून. मी किती दिवस झाले गेली नाही. मग माय मन नाही करत काय जायसाठी जाऊ म्हणून आता 4 दिवस. ठीक आहे ना, तर तुला नेऊन देऊ काय मी. तू म्हणशील तर नेऊन देतो. जायचं असेल तर जाय. राय तिथं महिनाभर तुला राहायचं असेल तर. हे पाच बसून यायचं काय करायचं काय नाही तर मी खाऊन घेत जाईन बाहेर. हा, तसंच करतो आता मी. आता मी चाललीच जातो. यायचा लय विचार केला आतापर्यंत. आता नाही करत मी. लय झाला माझ्याकडून विचार करणं. एवढा विचार तर मी आजपर्यंत कोणाचा केला नाही. जेवढा विचार आता करून राहिली तेवढा तेवढा माझा फायदा घेऊन राहिली घरातले लोक. जाऊ दे, जेवण कर आता. ताट वाढून ठेवलं इथं, थंड होऊन राहिलं सारं. जेवण करणं मग मग पाहिजे काय करायचं आहे तर उद्या. हे पाय महाराणी, सकाळचे 10 वाजले तरी झोपलीच आहे अजून. इले जराशी फिकर नाहीये. हा, आणि मी जर एवढा वेळ झोपली असती ना आता बाई 10 वेळा आला असतं मला आवाज द्यायला. उठणं मोहिनी, उठणं मोहिनी. पाय ना मस्त दरवाजा उघडा टाकला. नवरा गेला वाटते फिरायले. आणि हे सण झोपली आहे मस्त. कोणासाठी चहा करायला लागते का कोणासाठी काही नाही. हिच्यासाठी हिच्याकडून चहा पाणी होत नाही सकाळचं. हिच्याकडून सगळंच होते. हे कधी नाटकं करते. हिचं सगळं बंदच करून द्यायला लागते मला आता करणं. हा, जशी जशी मी करतो ना तशी तशी हे फायदा उचलून राहिली बाई आता. आत्याबाई, आत्याबाई, आत्याबाई. काय हो मोहिनी, काय म्हणतं? हा, जगू दे ना बिचारी सुखानं. आता जराशी बसली होती उन्हीत तिकडे. पहिलेच तर थंडीचे दिवस आहे, थंडी भरते अंगात. जराशी बसली का बस आत्याबाई आत्याबाई नाही आवाज देत राहतं. आत्याबाई, हे बा पहिले राईत जादी तुमची सून लाडाची. पा कशी झोपली आहे म्हटलं. हा, हाय का तिला जराशी फिकर? करते कोणासाठी चहा पाणी नाही करत म्हटलं. आणि मला कशा बोलता तुम्ही टचकन. तिले बोला आता, तिले उठवा.
तिले सवयच आता झोपायची एवढाला वेळ. मी काय करू आता? आता का मी उठवाले जात जो काय सुनायले खोलीत? शोभते का मला आता हे त्याच्या खोलीत जाऊन त्याला उठवणं? हा काही आहे, तू तर मला आवाज द्यायला लावतं तिले. असं आता बाई तिले सवय आहे. आणि मला कशा उठवता तुम्ही? मला म्हणता 17 वेळा मोहिनी उठणं माझ्या खोलीत कशा येतात? मग तिच्याही खोलीत जा तुम्ही. तिले उठवा पहिले, नाही तर मी नाही करत काही. आजपासून मी हडतालवरच बसतो आता बाई. तिने जर काही केलं नाही, आज उठली नाही तर. परी 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 लाडाची परी. काय म्हणते, नवऱ्याची लाडाची, सासूची लाडाची परी. झोपली तर झोपू देते, उठली तर उठ. तिच्या मनाने सगळं कारभार तिच्या मनानं चालते घरात. हा झोपली तर झोप, उठली तर उठ. नवऱ्याला काही फिकर नाही, स्वतः लागन तर तसाच चालला जाते. हा कधी म्हणत नाही चहा कर का काही करत, ती कुणाला आपल्याला तारात देते. वहिनी द्या बरं चहा, वहिनी द्या बरं नाश्ता. बायको कायसाठी का? फक्त पाहासाठी नाही काय? मला पान फुलवा, सुंदर आहे त्याची बायको. आणि लोकांच्या तर बायका आहेच नाही, चांगल्याच नाही आहे ते अजिबात. यायची जाई कायले बडबड करता? उठवतो ना आता. एवढी काय म्हणते, लागलीच राहतं, जशी मांग बेडलीच राहतं. तुला सांगितलं ना जेवढं होतं तेवढं करत जाय म्हणून. फालतूचं कायले आमचं डोकं खात राहतं. आता बाई पहिले तिला उठवा तुम्ही आणि अर्धे कामं शिकवा. मायकून नाही तेवढं काम. मी आता सांगून देतो तुम्हाला, तिला कामं शिकवा पहिले करणं. एक काम करत नाही म्हटलं ते. हे काय एवढं लाडाचं असते काय? सून होय ना शेवटी तुमची. परी परी उठत वा. आई, वहिनी, काय झालं? पाहू. अरे तिला आवाज देऊन राहिली उठासाठी. आता 10 वाजले म्हणते, मोहिनी म्हणते तर उठवा म्हणते. चहा पाणी करायला लावत जा म्हणते तिले, म्हणून मी तिला उठवायला आली. तर ते उठूनच नाही राहिली, झोपलीच आहे. काऊन म्हटलं बा, तब्येत नाही का रे तिची चांगली? आई, तिची तब्येत नाही चांगली. रात्री लय उशिरा झोपली ते. तापानं कणकण करून राहिली होती. तर झोपून राह म्हटलं. मग मी सकाळी गेलो कोणी फिरायले, तेव्हा उठली होती ते. मी म्हटलं काय उठते एवढं सकाळी थंडीत? म्हटलं राहू दे, म्हटलं येतो म्हटलं मी सकाळी जाऊन. म्हणून मी निघून गेलो. तिला म्हटलं झोपून राह, तर उठू नको आई तिला सध्या. राहू दे, करू दे आराम, करू दे तिले. असं काय म्हणून झोपली आहे रे ते? बरं झोपू दे, जाऊ दे, करू दे आराम. आता बाई जरासं बरंच नाही तिले, आराम करू दे करून राहिला. काय लावलं तुम्ही हे? आणि मला नाही म्हणत कधी तुम्ही आराम करून घे. बाई एवढी कंडिशन खराब आहे तरी बी हा बातच म्हणजे तुम्हाला हायच का नाही? तरी म्हणता का मी काही म्हणत नाही, काही बोलत नाही? बातच म्हटलं बापूजीनं. तब्येत खराब आहे तिची, रोजच तब्येत खराब राहते का तिची? रात्री तर चांगली होती, या काय की तब्येत खराब होऊन गेली वाटते तिची. अहो तर असं ना, तिची तब्येत खराब म्हणून राहिला कनी. हा या काय की कोणी म्हणते का कोणाची तब्येत खराब आहे म्हणून? वहिनी, पाहून तुम्ही माझ्या बायकोचा हिरस करता. करू द्या ना तिला आराम. तुम्हाला करायचं तर तुम्ही करा. तर तिच्याच मागे लागला राहता का नुसतं कामधंदे करायसाठी? नाही येत तिला कामं करता, तुम्हाला माहित आहे ना. तर तिने तिच्या घरी कधीच काम केले नाही म्हणून मग काऊन तुम्ही प्रेशर आणता तिच्यावर? हे काम कर, ते काम कर. येत नाही तिला काम करता. तुमच्याकडून होत असेल तेवढं करत जा तुम्ही, नसन होत तर राहू देत जा. तिच्या मागे बिलकुल लागत नका जाऊ. बापूजी तुमच्या बायकोचा मला हिरस करायची गरज नाहीये, पण घरातली सून आहे ना ती. मग जेवढं कर्तव्य आहे तेवढं कर्तव्य तिचं नाही काय? आणि जेव्हा वाटा लागन कधी इस्टेटीचा, तेव्हा तुम्ही सारखाच घ्यान म्हटलं. जरासा कमी नाही घ्यान. नाही बा, माझ्या बायकोनं काहीच नाही केलं तर तिला कमी द्या म्हणून असं बनाल काय? हा तसे तुम्ही तुमचे हे 2 भाऊच करते, जे करायचं आहे ते तुम्ही करत नाही, तुमची बायकोही करत नाही. त्या मानानं तर मग तुम्हाला कमीच द्यायला पाहिजे, जास्त द्यायला नाही पाहिजे. त्याचं तुम्हाला काय करायला लागते? तुमच्याकडून आणलं काय तुम्ही? आमच्या बापाची इस्टेट आम्ही सारखी वाटो, नाही तर कोणाला वाटून देऊ. तुम्ही काय एवढा बोलता? बोलत नाही त्याचा फायदा नका घेत जो वहिनी. हा आम्ही बोलत नाही, मग बायको बोलत नाही, तर तुम्ही लस बोलून घेता जरा आम्हाला. बोलत नाही तुम्ही? एवढं बोलूनच राहिले तरी बोलतच नाही म्हणता. माझ्या मागं कोणी बोलायला नाही म्हणून तुमच्या बायकोच्या समोर तुम्ही बातच बोलून राहिले. आणि माझ्या मागं आहे का कोणी बोलायले? आता बाई तुमच्याच बायकोच्या ऐकून बोलते आणि सगळे तिच्या शिकून बोलते. माझ्या ऐकून आहे का कोणी बोलायले? हा म्हणून मला माझ्या ऐकून तर स्वतः बोलायला लागलं ना. बोलणं होऊन राहिलं तुमच्याकडून. आणि त्या दिवशी मशीन बिघडून ठेवली तुमच्या बायकोनं, तर आणून नाही देणं होऊन राहिली. एवढीशी मशीन घेऊन आले ते मशीन मला पाहिजे नाही, मी तुम्हाला सांगितलं. मला पलटून आणून द्या, मला मोठी मशीन पाहिजे, माझी जशी होती तशी. मग काऊन बा तुम्ही आणून नाही देऊन राहिले मला? वहिनी ते जुनीच झाली होती मशीन. मग जुनी झाली होती, जुनी वस्तू बिघडतच असते. मग त्या जुनीच्या बदल्यात तुम्हाला नवीन आणून देऊ का मी? तरी आणून दिली नवीन तुम्हाला. फक्त थोडीशी लहानच झाली तर काय होऊन राहिलं, घ्या ना भागून आता. नाही बापूजी ते जमत नाही, भागवत की गोत नाही मी. हा मोहिनी म्हटलं मी पुरे भरूनच सांगन तुम्हाला. जेवढी मी बिघडवली कधी तुम्ही तशीच मशीन पाहिजे मला. आणि तुम्ही आता जसे बोलून राहिले ना, याच्यावरून तर आता मला लवकरच भरून पाहिजे. आणि जे बाई बिघडली तशीच मशीन भरून पाहिजे मला. मी बिलकुल आता समजोता करत नाही, आतापर्यंत तरी केला, पण आता बिलकुल करत नाही. आई सांगून दे जराशे वहिनी समजून, तू काय बोलायला लागते काय नाही म्हणून. देरासोबत कसं बोलत असते तर सगळं समजते मला, कसं बोलायला लागते कोणासोबत. तर ना समज नाही म्हटलं मी. मोहिनी चल तिकडे, इथे जास्त बोलू नको, लय झालं बोलणं आता आपलं. आई, त्या वहिनीला समजून सांगून दे जरासं. काय एवढं बोलत नसते म्हणा, लयच बोलते जरा. हा माय बापापेक्षा जास्त बोलते. एवढं नाही बोललं पाहिजे, ऐकते म्हणून कोणी. जाऊ दे रे, ना समज आहे ते. आता तिला दवाखान्यात नाही परीले जाय, तब्येत खराब आहे काय तर तिची. आई तिची काही तब्येत गिबेत खराब आहे नाही. हे तिने तुला माहित आहे, एवढा वेळ झोपायची सवयच आहे तिने. एक तर कामं करायची सवय आहे नाही, कधी केली नाही तिनं. आणि ह्या वहिनी आपल्या फालतूच्याच लागून जाते मागं. असं करायला लावा तसं करायला लावा.
2 दिवस कामं केली तिनं तर तब्येत खराब झाली होती म्हटलं तिची. तुम्हाला काय माहित आहे, मायाच मागं लागलं राहते मग, हातपाय दाबणं, असं करणं तसं कर. रातभर जागा लागते मग मला तिच्यासाठी. म्हणून मी म्हणतो का नाही दुखलं ते बरं राहते तिचं. बरं बाबा ठीक आहे, जातो मी आता तिकडे, पाहतो मी तुमचं काय आहे आणि काय नाही तर. अरे बरं लागते तुला आता का चालतं दवाखान्यात? हो बरं लागत आहे मला आता. आणि किती बडबड करतात या तुझी वहिनी आणि आई. आता बाई किती बडबड करतात. खोलीमध्ये आल्या आणि मला आवाज द्यायला लागल्या. मी आवाज दिला नाही, मला माहिती माझ्या मागे लागतील म्हणून. आता हे कर परी ते कर परी, त्यांना माहित असल्यानंतर माझ्या का मागे लागतात त्या. जाऊ दे, त्याला सवयच आहे बडबड करायची, त्याच्या मागं काही लागत नको जो. मी काय म्हणतो, आता आपण इथं काही राहू नये, आता मन नाही लागत या घरात. जो तो पाहिलं का नाही तुझ्या मागच लागलं राहते. त्याच्यापेक्षा आपण ना तिकडे चाललो जाऊ कुठंतरी, आणि 2 जण वेगळंच राहू आपण आता. नाही कशाला कशाला आपण बाहेर जायचं आणि राहायचं. इथे एवढं छान आणि एवढं मोठं घर असल्यानंतर हा, बाहेर पण गेलं तरी पण आपल्याला एखादी बाई लागणारच कामाला. आणि मग पैसे पण किती घेतात बाई आजकाल. तेवढ्या पैशात तर माझं मेकअपचं सामान वगैरे येते. कशाला, काही गरज नाही आपल्याला बाहेर राहण्याची, इथेच राहू आपण. आपलं पण घर आहे, आपला पण तेवढाच अधिकार आहे. जेवढा अधिकार यांचा आहेत ना, तेवढा आपला पण आहे म्हटलं इथे. कोणी आपल्याला काढू शकत नाही घरातून. आणि त्या तुझ्या वहिनीवर लक्ष नको देऊ एवढं. नाही तुझ्यासाठी म्हणून राहिलो मी, का तुला आता त्रास देते बा घरातले कामं करायसाठी तर काही करायसाठी म्हणून राहिलो. मला नाही तर कोणती तकलीफ आहे. मी काय आपला दिवसभर ड्युटीवर चालला जातो आणि बस तुलाच राहा लागते दिवसभर घरात, त्याच्यासाठीच म्हणून राहिलो. नाही नाही मला काही त्रास नाहीये. मी त्यांचं ऐकत पण नाही. तू ड्युटीवर गेला की मी लगेच रूमचा दरवाजा बंद करून घेते, खाऊन पिऊन घेते आणि झोपून राहते. मी त्यांच्यावर लक्ष देतच नाही जास्त, आणि मला त्या बोलू पण नाही शकत जास्त. कुठं गेला हो बापा? ओय सरला, ओय सरला. माझी बुड्डी काय आली गड्या इथं? हा, आता तर गेली होती, किती दिवस झाले इले जाऊन. काय आली बापा? आता बाई तुम्ही कशा काय आले? एकट्याच आल्या काय? एकटी नाही तर किती जण आणू मग आता सोबत? हा, सारा गाव घेऊन येऊ काय? हा, काय हाकलून दिलं मला त्या मांग? कशी राहून राहिली होती मी तर. म्या कायले हाकललं बापा आता बाई तुम्हाला? तुम्हीच तर गेल्या जातो करून, गेल्या तर सप्पा आल्याच नाही. तुलाच तर झालती मी डाळ. हा, कशी थांबून राहिली होती पोराच्या घरी, तर काही जाते ना काही नाही बुडी, असं वाटत तुला? नाही वाटे का नाही? तुझ्यापेक्षा तर माहिती आहे लहान सून 10 पट चांगली आहे. व आता बाई थकून आल्या असून तुम्ही, बसा जराशा, पाणी गिनी प्या आता, थंड व्हा. काय म्हटलं त्या? थंड करतो मला, पाणी टाकतो माझ्या अंगावर. मारता काय मला? लवकर लवकर जीव घेता का बाबा माया? बुडीचे कानं गेले आणि बुडी जराशी झडली नाही म्हटलं, जशीची तशीच आहे. हा, जराशी नाही, खाती पेती चांगली आहे. गेली असं नाही इथून पोराच्या घरी, पोराच्या घरून चालली अजून इथं. उठली पडली चालली बुड्डी, कामं नाही धंदे नाही कोणते बुडीले. काय म्हणतो वा, शिवाय देता का मला? हा, सारा ऐकू येते म्हटलं मला. बैरी नाही आहे मी, तुला वाटत असन बैरी आहे म्हणून. मी बैरी नाही आहे, मला सारा ऐकू येते तू काय बोलतो तर. लय आहे म्हटलं तू. हा, मला पहिलेही नाही वागवलं त्या, नाताही नाही वागवत म्हणतो. आता बाई मी तर वागवायला तयार आहे तुम्हाला तर गमलं पाहिजे का नाही माझ्याजवळ? तुम्हीच तर उठू पैता राय म्हणावतं, इथं राहत नाही ना काही नाही. राहिलं तर खेळ आणता मला. येऊ दे माझ्या पोराला, सांगतो कसं राहते तर. हा, मला शिव्या देऊन राहिली काय तू? शिव्या देतं मला? नाही सांगतो त्याला मी, येऊ दे द्यायला. हट माय बुडी, म्या काय शिव्या दिला येईल आता? हा, चांगल्यानं बस म्हणतो, पाणी प्यात, अंग थंड करतं काय म्हणते माय. काय बोला बापा आता ह्या बुडी सोबत? काही नाही बोलत मी तर. मोहिनीला पाठवून देतो, मोहिनी बरोबर बोलते. अव थांब, कुठं चालली? हा, मला सोडून दिलं इथं ना, जराशी पाणी पाजत नाही, चहा पाजत नाही, चालली काय तिकडे? मोहिनी, अय मोहिनी, अ मोहिनी, तू आजी आली वा? आता बाई माई कोणती आजी आली? मला कोणती आजी आहे? तुमची सासू आहे येतं. हा, निपटवा तुम्हीच तुमच्या सासूला, मी नाही बोलत त्या बुडी सोबत. आपण बोलाव काही नाही, ते बोलते काही. मायकून नाही बोललो, तुम्हीच बोला तुमच्या सासू सोबत. अहो मोहिनी तूच बोल बापा, त्या वाटांचे 2-4 कामं करतो मी, पण ह्या बुडी सोबत बोलत नाही बापा मी. मायकून नाही बोलणार त्या बुडी सोबत. तूच बोल, तूच बोलशील तर ते त्यासोबत चांगली तरी बोलन. माझ्यासोबत ते हेकडच बोलते. पहिली बुडी हेकडच होती तर आता हेकडच आहे. काय म्हणते वा ते? हा, हेकड आहे म्हणते काय मला? हेकड आहे काय मी? हा, इले एवढा चांगला यानं वागवलं तरी मला म्हणते ते हेकड आहे म्हणते. हेकड आहे का मी? हे किती सुधी आहे बापा. हा, हे तर 1 नंबरची चालू आहे म्हटलं. पाय हाय बुडीले हे कसं बरोबर ऐकू गेलं? ऐकू जात नाही म्हणते. आपण चांगल्याचं काही बोललं ना तर म्हणते ऐकू नाही येत म्हणते, कुकडला कुकडेच बोलते. आणि हे कसं बरोबर ऐकू आलं? म्हणून म्हणते बैऱ्या माणसाले कनी बरोबर ऐकू जाते. काही बैर गिरण ना, मतलबी बैरी आहे बुडी. आजी चहा पिता काय? चहा आणू का तुमच्यासाठी? आता कशी बोलली बाई तू? चहा पाहिजे मला. हा, हे पाय ना कशी बोलून राहिली होती. हा, कावर कोर करते जशी. तिला असं वाटते का बुडी बैरीच आहे काय? अव सारा ऐकू येते मला. हा, मी बैरी थोडी आहे काही. हे कनी जोऱ्या कल्ला करते माझ्या कानाजवळ, इले वाटते मी बैरीच आहे काय. आता बाई बरं तू बोलली एवढ्या आरामानं, कसं ऐकू आलं मला? आजी बसा एका जागी, चहा आणून देतो तुम्हाला. नाही तर आराम करा तुमच्या खोलीत जाऊन, तिथं आणून देतो चहा. तू काय आणतो? हे कायसाठी आहे? हा, सून आहे ना मला, तिच्या हातचा चहा पाहिजे मला. सांग तिले तुझ्या सासूले चहा करून आण म्हणा, तुझ्या सासूले चहा दे म्हणा.
हा जवानपणातही मी सेवा नाही केली तिनं. आणि आता आता तर कर म्हणा. आता दिवसच किती राहिले बापा माईवाले आता. आता बाई तुमच्या हातचा चहा पाहिजे म्हणते आजीले. मग आता कसं करता? आता करा तुम्ही चहा. त्या बुढीनं मग जवानपणातही जीव घेतला, आताही घेते म्हातारपणात. तिला असं वाटते का सून जवानच होऊन राहिली काय अजूनही? नाही, पहिले जशी होती तशीच होऊन राहिली. पहिले जीव खाल्ला बुढीनं माया. आता म्हणून चहा कर, घंटाभरात म्हणून स्वयंपाक कर. मलाच करायला लावतीन ते. आता पाय ना तू. जाय गोष्टी कमी कर आणि चहा करून आण माझ्यासाठी आणि माझ्या सुनीसाठी आण नाच सुनीसाठी. हा आम्ही दोघी जणी सोबत बसून चहा पितो. चालू बाई आपण बसू तिकडे. हा आजी चला आपण जाऊ तिकडे. अशी आहे बा आमची आजी. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आता आम्हाला रजा द्या. आणि मोहिनी एवढ्या मेहनतनं व्हिडिओ बनवते ना, तर मोहिनीचे व्हिडिओ पाहत जा तुम्ही. सपोर्ट करत जा मोहिनीले. मोहिनीच्या चॅनलले लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा. हाईप द्यायला नका विसरत जाऊ. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्या चॅनलला आपलं सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा. त्याला पण हाईप देत जा. आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाते. तर याची लिंक ओपन करायची आणि व्हिडिओ पाहायचे. मस्त शांताबाईची व्हिडिओ असते त्याच्यावर. चला मग भेटू आपण आता उद्या. आता आपण आजीची मजा.